आई ही रोज रोजची ना कटकट ना तू आता बंद कर. या रोजच्या भांडण्याचा कंटाळा आलाय आम्हाला दोघांना पण. असं कर, मी तुझ्याशी बोलत नाही, तू आमच्याशी बोलू नको, म्हणजे विषय संपला. तुम्हाला अक्कल आहे का? असं बोलतात का आईशी? ही काय पद्धत झाली का बोलायची? आत्ताच्या आत्ता उठा आणि माफी मागा त्यांची, नाहीतर जेवण बनवणार पण नाही आणि जेवण देणार पण नाही. हा जा, जेवायला नको देऊ, मी नाही सॉरी बोलणार. या भवानीने माझ्या मुलाला लगीन झाल्यापासून बैल केलाय, बैल तिचा शेपूट धरून राहिलाय. अशा मुलाला का चाटत आहे का? या भवानीने माझ्या मुलावर जादू टोना केला वाटतं. पाहिलं पाहिलं तर मला बोलते सॉरी बोल. बघितलं ना? म्हणून माझा मुलगा माझा ऐकायलाय. मॅडम मला सांगा, एक सुनबाई म्हणून किती जबाबदार आहात तुम्ही? कोण मी? पोरं शाळेत नाही गेली तर त्याला जबाबदार मी. नवऱ्याचं बाहेर भांडण झाला त्याला जबाबदार मी. जेवण बनवताना भाजी करपली त्याला जबाबदार मी. जर नंदांचा येणं कमी झाला त्याला पण जबाबदार मी. घरात जराचा पसारा पडला त्याला पण जबाबदार आहे मीच. आणि ऐका, सासूबाईंचा पोट दुखायला लागला त्याला पण जबाबदार आहे मीच. अबे साले, इतकी जबाबदार आहे मी, साधी सुधी नाही. काय काय बरोबर चालली तुझी? कसली जबाबदारी आहे तुझी? बघितलं, याला पण जबाबदार आहे मीच. कुठे चालले का? माहेरी चालले. अगं तिकडे एसी बी नाही. तिकडं फॅन पण नसू दे, पण माझ्या काळजाला शांतता तिकडच भेटल. सगळ्यांचं नवरा त्यांच्या बायकांना जानू, सोना, पिल्लू, डार्लिंग बोलतात, आणि माझा अय, काय करते? अय इथे भांडी असते, मेले नाही. कुठे गेले ती? तुमचा रिचार्ज मारायला 7 जन्माचा. का कॅन्सल नाही करता येणार का प्लॅन? का दुसरा नेटवर्क सापडला का? समजा तुम्हाला 1 करोडची लॉटरी लागली आणि त्याच दिवशी मी किडनॅप झालो आणि तुम्हाला किडनॅपरचा फोन आला आणि त्यांनी 1 करोडची खंडणी मागितली, मग तुम्ही काय कराल? प्रश्न चांगला आहे तुझा, पण मला नाही वाटत मला एक दिवशी 2 लॉटऱ्या लागतील. तुला किती वेळा सांगितलंय मागच्या राईड वस्तू ज्या ठेवल्यात त्या हलवायच्या नाहीत म्हणून? कुठल्या तुमच्या वस्तू? कुठल्या तुमच्या वस्तू? झाडूपोचा कुठे? तो का आहे तिथंच? कुठे? मी सकाळी बघितला नाही तिथे, आता गायबच आहे. तिथंच आहे, जाऊन बघा. हाय तिथंच आहे. तिथे परत बोलशील घरातली कामं टाइम आवडत. काय हो, तुम्ही ऑफिसला जाता का नुसतं मोबाईल घेऊन मेसेज वाचत बसता? अगं ऑफिसचं काम करत असताना जो तणाव असतो तो कमी करण्यासाठी मी तुझे मेसेज वाचतो, आणि ते वाचल्यानंतर मला असं कळतं की ऑफिसचा तणाव तर काहीच नाहीये. अहो, मोबाईल मध्ये बघा ना काय आलंय, हार्दिक पांड्याच्या सक्सेसच्या माग त्याची बायको आहे. ते कसं काय? त्याचं लग्न झालं, त्यांनी IPL ट्रॉफी आणि T20 वर्ल्ड कप जिंकला. हा काय, त्याने दुसरी बायको केली आणि दुसरा T20 वर्ल्ड कप जिंकला. अरे कहना क्या चाहते हो?
मी नाही येणार तुमच्या कोणत्या मित्राच्या कार्यक्रमाला. काय माणसं आहेत, निदान स्माइल तरी द्यायची. हं? मित्राच्या मैतावर